पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलेली आहे। आता मिळणार महिन्याला 15,000 रुपये। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आता पोलीस पाटलांना महिन्याला 15,000 रुपये मानधन मिळणार। सध्या पोलीस पाटलांना 6,000 रुपये मानधन मिळते। पोलीस पाटलांचे कर्तव्य जबाबदाऱ्या वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेतलेला आहे। पोलीस पाटलांची 38,725 पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या 394 कोटी 99 लाख रुपये वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। नमस्कार मित्रो, उद्या आचारसंहिता लागू शकते। आजच मंत्रिमंडळ निर्णय काढलेले आहेत। 40 पेक्षा जास्त मंत्रिमंडळ निर्णय काढलेले आहेत। पाहू शकता आपापल्या भागामध्ये आचारसंहिता लागू शकते। या कारणाने ज्या नेत्यांनी अनुदान आणलेलं आहे त्यांनी उद्घाटन सुद्धा केलेलं आहे। तर मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा जास्तीत जास्त काढलेले आहे, कारण आचारसंहिता लागल्यानंतर कोणते निर्णय घेता येऊ शकत नाही। त्यामुळे पहा कोणकोणते मंत्रिमंडळ निर्णय झालेले आहेत, कुणाकोणाचा फायदा यामध्ये होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। पहिला मंत्रिमंडळ निर्णय आपल्या स्क्रीन समोर। आशा सेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची भरीव वाढ झालेली आहे। आपल्या गावामध्ये आशा स्वयंसेविका काम करतात, त्यांच्या मानधनामध्ये 5,000 रुपयांची भरघोस वाढ केलेली आहे आणि ती वाढ पाहू शकता नोव्हेंबर 2023 ते 2024 या कालावधीत वाढीव दराने देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी सुद्धा खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। हा झाला पहिला मंत्रिमंडळ निर्णय। त्यानंतर दुसरं म्हणजे अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आणि मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। अहमदनगर शहराचे नाव बदलण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांची होती मागणी। यामुळे आता अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मंत्रिमंडळ निर्णयात घेतलेली आहे। त्यानंतर पहा मानसी वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ केलेली आहे। नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना 30,000 रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000 रुपये मानधन मिळणार आहे। अशा पद्धतीने हा निर्णय लागू झालेला आहे, मानधनात वाढ। त्यानंतर पहा ITI मधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून घेणार। 297 पदांकरिता वेतन व इतर भत्त्यांकरिता 16.9 कोटी प्रतिवर्ष इतक्या खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यानंतर पहा कौशल्य विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या निकषात सुधारणा केलेली आहे। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची शैक्षणिक अर्हता व निवडीची पद्धत याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यास मान्यता। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम 2021 मधील कलम 12 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे। पहा शासनामार्फत नियुक्त करावयाच्या विद्यापीठांची प्रथम अधिकाऱ्यांची नियुक्त कार्यकाळ 2 ऐवजी 3 वर्षे अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग 2,453 कोटी रुपये राज्याच्या हिश्श्यास मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्राच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पहा महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळव्यात शासकीय जमीन। याचप्रमाणे हा मंत्रिमंडळ निर्णय। महानंद दूध संघाची स्थिर सुधारणा 5 वर्षासाठी राष्ट्रीय दूध विकास महामंडळाकडे व्यवस्थापन देण्यात आलेले आहे। मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्तीस मान्यता आणि यासाठी 14 कोटी 32 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, यास सुद्धा मान्यता। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात नाव राजगड करण्यास मान्यता। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील युनानी महाविद्यालय यामध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार। 338 कोटी 35 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेला आहे। युनानी महाविद्यालय व 100 रुग्ण खाटाचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटर रस्ते बांधणार। 24-25 या वर्षात 10,000 किलोमीटर रस्ते याबद्दलचा शासन निर्णय झाला आहे।
त्याचबरोबर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य 2240 कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे आणि तेथील पूर परिस्थिती नियंत्रित करण्यात येणार आहे। मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार, उत्तम ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता मिळालेली आहे। कृषी वाहिनींचे सौर ऊर्जीकरणासाठी MIIB बँकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर पहा, शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ, आता संस्थांना मिळणार 25,000 रुपये अनुदान। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25,000 रुपये करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय। सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला 10,000 रुपये व संबंधित स्वयंसेवी संस्थाला दिले जाते 2,000 रुपये। आता जोडप्यांना 25,000 रुपये आणि संस्थांना 2,500 रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार। हे अनुदान डायरेक्ट खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आदिवासी विकास, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही या निर्णयानुसार वाढ करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा हा शासन निर्णय। त्याचबरोबर भोगवाटा मूल्य कमी करण्याचा निर्णय। राज्यातील सहकारी संस्थांचे भोगवटदार वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरिता भोगवटा मूल्याची रक्कम 15% 10% करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश। सहकारी संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी भोगवट मूल्य 5% इतके राहणार आहे। मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे। पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्यात येणार आहे। मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिश खाली नावे बदलण्यात येणार आहे। ही खालील प्रमाणे तुम्ही वाचू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुप दिलेला आहे, तिथे जॉईन होऊ शकता। श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार, 2.5 एकर भूखंड खरेदी करणार। नव तंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर केलेले आहे। त्याचबरोबर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा, गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचे शासन मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे। उद्या किंवा परवा आचारसंहिता लागू शकते, असा निर्णय अचानक नाही घेतलेला आहे, कारण आचारसंहितेत निर्णय घेता येत नाही। तर तुम्हाला कोणता मंत्रिमंडळ निर्णय आवडलेला आहे, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलेली आहे। आता मिळणार महिन्याला 15,000 रुपये। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आता पोलीस पाटलांना महिन्याला 15,000 रुपये मानधन मिळणार। सध्या पोलीस पाटलांना 6,000 रुपये मानधन मिळते। पोलीस पाटलांचे कर्तव्य जबाबदाऱ्या वाढ, त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेतलेला आहे। पोलीस पाटलांची 38,725 पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या 394 कोटी 99 लाख रुपये वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे।